नमस्कार माझ्या ट्रेडर्स मित्रांनो. हा आता बँक निफ्टीचा चार्ट आहे. आजच्या मार्केटमध्ये बँक निफ्टीने काय मुवमेंट दिली? आज मार्केट नुसतं झपक-झपकच होतं. म्हणजे अप डाऊन. बघा, मार्केट ओपन झाल्यानंतर मार्केट डायरेक्टली डाऊन साइडला आणि आपण ज्या लेवल्स दिल्या होत्या त्या लेवल्सनी ऍज इट इज काम करून मार्केट डायरेक्ट खाली. पण तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, काय मार्केटमध्ये मुवमेंट होती? 800 आणि 1000 पॉईंटची नुसती मुवमेंट चालू होती. बघूया की आता बँक निफ्टीमध्ये उद्या काय लेवल्स आहेत ते. निफ्टीमध्ये काय म्हणजे जुन्या ज्या लेवल्स आहेत त्या मी डिलीट करतो. निफ्टीमध्ये बघूया की फायनान्स निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे. ते पण चेक करूया की काय आपण ज्या लेवल्स देतोय त्या लेवल्स एकदम जबरदस्तली वर्क करतात आहे. आता निफ्टी मध्ये पण बघूया, सेम ऍज इट इज. बघा, डाऊन साइडला कुठून मार्केट ब्रेक झाल्यानंतर खाली आलंय, जे आपण लेवल सांगितल्या होत्या त्याच. आता बघूया की उद्या फायनान्स निफ्टीची एक्सपायरी आहे, तर फायनान्स निफ्टी पासून स्टार्ट करूया. तर फायनान्स निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 23,221. बरोबर. तर सगळ्यात पहिले तर आपण आजचा लो मार्क करून घेऊया. कारण लो आपल्याला खूप महत्वाचा आहे, कारण उद्याच्या मार्केटसाठी जर लो ब्रेक केला तर मार्केट डाऊन साइडला येऊ शकते. लो आणि नुकतंच मार्केट म्हणजे मार्केटने एक स्विंग हाय कोणता बनवला होता, म्हणजे इथूनच मार्केट ब्रेक करून वरती जात होतं पण तिथूनच खाली आलं. आता जर समजा उद्याच्या मार्केटमध्ये जर डाऊन साइडला जर लेवल ब्रेक केली 23,118, तर त्यावेळेस आपल्याला पहिले टार्गेट असणार आहे 23,020. मी त्याला ग्रीन कलर करतो. 23,020. त्यानंतर सेकंड जे टार्गेट असणार आहे ते 22,900. आणि त्यानंतर लास्टला जे टार्गेट असणार आहे ते 22,800. म्हणजे आपल्याला असे डाऊन साइडला तीन टार्गेट्स आहे. पहिलं जे टार्गेट आहे ते 100 पॉईंटचे, दुसरे जे टार्गेट आहे ते पण 100 पॉईंटचे, आणि थर्ड जे टार्गेट आहे म्हणजे जवळजवळ मार्केट जर डाऊन साइडला जर ब्रेक झाले 23,118, तर मार्केट डाऊन साइडला येऊ शकते. आणि ह्या लेवल्स आहेत, आणि ही पण एक लेवल आपल्याला महत्वाची आहे. बरोबर. तर आता बघा, जर समजा 23,334 जर अपसाईडला ब्रेक झालं, तर एक शॉर्टला आपल्याला पहिलं म्हणजे अपसाईड साठी एक पहिलं टार्गेट असणार आहे 23,456. त्यानंतर अपसाईड साठी आपल्याला जे पुढचे टार्गेट असणार आहे ते म्हणजे की 23,609. मी त्याला रेड कलरचं करतो. त्यानंतर जे पुढचं जे टार्गेट असणार आहे 23,700. 100 पॉईंटचेच मुवमेंट आपल्याला कॅच होऊ शकतात. आणि लास्टला जे टार्गेट असणार आहे ते 23,830. म्हणजे अपसाईडला 300 पॉईंट आणि डाऊन साईडला 300 पॉईंट असं आपल्याला टार्गेट्स आहेत. तर बघूया की बँक निफ्टीमध्ये काय लेवल्स आहेत ते. बँक निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 50,478. बघूया त्याचा लो मार्क करून घेऊया. बघितलं तुम्ही, तर कॅन्डल्स पूर्ण इथूनच रिव्हर्स फिरत होत्या. ज्या सगळ्या काही कॅन्डल्स आहेत त्या कुठून फिरत होत्या? या लेवल पासून, म्हणजे 50,400 पासूनच कंटिन्युअसली रिव्हर्स फिरत होत्या. त्यामुळे मी तीच लेवल मार्क करून घेतो. आणि अपसाइडला या लेवल पासूनच मार्केट काय झालेले ब्रेक केल्यानंतर भरपूर डाऊन साइडला आलेलं आहे. तर ते पण एक मी मार्क करून घेतो, म्हणजे आपल्याला अपसाइड आणि डाऊन साइड साठी कोणते टार्गेट्स आहेत हे समजून जाईल. पहिले तर बघूया की आपण डाऊन साइड साठी. ठीक आहे. डाऊन साइड साठी आपल्याला पहिलं जे टार्गेट असणार आहे ते असणार आहे 50,180. त्याला मी ग्रीन करतो. त्यानंतर सेकंड जे टार्गेट असणार आहे ते 49,998, म्हणजे 50,000च्या आसपास. आणि थर्ड जे टार्गेट असणार आहे ते 49,831. हे असे आपल्याला डाऊन साइड साठी टार्गेट्स आहेत. आणि अपसाइड साठी बघा, आपल्याला एक अपसाइड साठी एक ही पण लेवल महत्वाची आहे, कारण मार्केट तिथून पण रिव्हर्स फिरत होतं कंटिन्युअसली. जर समजा 50,730 जर अपसाइडला ब्रेक झालं, तर पहिले टार्गेट असणार 51,040. दुसरं टार्गेट असणार आहे 51,273, 276. त्यानंतर सेकंड जे टार्गेट थर्ड जे टार्गेट असणार आहे ते 51,500. आणि लास्टला जे टार्गेट तुम्ही हे पण टार्गेट आपण बघू शकतो 51,700. बघा, हे अपसाइड साठी आणि डाऊन साइड साठी हे आपल्याला लेवल्स आहेत ते. तर बघूया की निफ्टीमध्ये काय लेवल्स आहेत. तर निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 24,800 च्या आसपास आपल्याला क्लोजिंग मिळालेली आहे. आपण लो मार्क करून घेऊया. त्याला मी रेड कलर करतो. मी असे कलर्स का ठेवतो, कारण आपल्याला सगळ्या गोष्टी काय सुटेबल दिसल्या पाहिजेत. आणि अप साईडला हे इथून एक दिवस फिरत होतो म्हणून मी दोन्ही साईडला
मार्क करून घेतो. आता अपसाईड साठी पहिले घेऊया. जर अपसाईडला मार्केट गेलं तर पहिलं टार्गेट असणार आहे 24,960. त्यानंतर दुसरं टार्गेट जे असणार आहे 25,050 आणि तिसरं जे असणार आहे त्याचं आहे 25,156. आणि जर समजा डाऊन साईडला जर आलं मार्केट, डाऊन साईडला मार्केट आलं की 24,652. कारण भरपूर दिवसातून मार्केट एवढं डाऊन साईडला येत आहे. त्यानंतर 24,588 आणि लास्टला जे टार्गेट असणार आहे ते 24,519. हे असे अपसाईड आणि डाऊन साईड साठी आपल्याला टार्गेट्स आहेत. जर अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला कोणी जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या ट्रेडर्स मित्रांना शेअर करा. थँक्यू.